हवेच्या दाबाचा परिणाम. माझे नाव वेदांत देशपांडे आहे. आज मी प्रयोगाला लागणारे साहित्य: काचेचा ग्लास, पाणी व 2 स्ट्रॉ. माझे नाव युवानी अतुल मोरे. आज मी इयत्ता 7वीत शिकत आहे. आज मी तुम्हाला प्रयोगाची कृती सांगणार आहे. एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी, एक स्ट्रॉ त्यात उभी धरा आणि दुसऱ्या स्ट्रॉचा आडवा तुकडा त्याला काटकोनात धरून त्यात जोराने फुंकर मारा. माझे नाव ज्योती परमेश्वर मरकंडे. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. हे प्रयोग केल्यानंतर आपल्याला हे समजते की हवेचा दाब वातावरणापेक्षा दाबाकडून म्हणजेच हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा जास्त कमी झाल्याने कपामधील पाणी जास्त दाबाकडून पाणी दाबाकडे म्हणजेच वातावरणात म्हणजेच व पाणी फवारासारखा बाहेर पडते. चला कृती करून दाखवा. कोण दाखवते करून? ते हां दिसू द्या ना. व्हेरी गुड. म्हणजे अशा पद्धतीनं गमतीतून खेळण्याच्या माध्यमातून मुलं हां. निकिता काय सांगणार आहे? तर अशा पद्धतीनं छोटे शाळेचे विद्यार्थीसुद्धा खेळण्याच्या माध्यमातून एक वैज्ञानिक दृष्टिकोन पण त्या ठिकाणी विकसित करू शकतात आणि विज्ञानाची आवड निर्माण होऊ शकते. थँक्यू.